मेनोपॉज असाच एक मुद्दा आहे, त्याच्यामुळे आयुष्य एका प्रकारे अफेक्ट होतं, तर त्याच्याबद्दल सांगाल का? त्या इव्हेंटकडे काहीतरी आता माझ्याबरोबर निगेटिव्ह होणार आहे असं बिलकुल बघायचं नाही. त्या एका रिप्रोडक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीमधून तुम्ही आता मुक्त होणार आहात. आता मला कदाचित माझं जीवन जगता येईल असंही याच्याकडे बघता येऊ शकतं. पूर्वीचे छंद जे काय होते जे सोडून दिले होते. बऱ्याच फिमेल्सला लहानपणी इच्छा असते, मी छान नाचाचा क्लास लावू, डान्सचा क्लास लावू, मला छान ड्रॉइंगचा क्लास लावायचा आहे किंवा ड्रॉइंग्स करायचे आहेत, क्राफ्टिंग करायचं आहे. त्या सगळ्या त्या जबाबदाऱ्यांमध्ये भरकडून जातात. सगळ्यात पहिला बदल काय होणार आहे, आता ओव्हरीजचं काम ते थोडंसं कमी होणार आहे. मेन्स्ट्रुएशन बंद होणार आहे. चेंजेस कुठे कुठे येणार आहेत, थोडेफार तुमच्या बोन्सवरती येणार आहेत, राईट. स्किनवरती येणार आहेत, थोडेसे हार्टवरती येणार आहेत, तुमच्या मेंटल लेवलला, ब्रेन फंक्शनिंगला पण येणार आहेत. आपण या ट्रान्सफॉर्मेशनला समजून घेऊया, हे जे काही बदल घडणार आहे त्याला ॲक्सेप्ट करूया, आणि हे ॲक्सेप्ट जर नीट केले आणि त्याच्या अनुषंगाने योग्य त्या बदल स्वतःमध्ये घडवले तर तुम्ही स्वतःला एक बेटर व्यक्ती म्हणून बनवू शकता.